आपल्याला साप दिसतो, आपण सापाच्या जवळ जातो का? हातात घेतो का सापाला? नाही, आपण लांब पळतो. तसंच आपण क्लासमध्ये बसताना मग मागं का बसतो? बरोबर आहे. भले शिक्षकाचा आवाज मागा ऐकू जात असेल, मागून शिक्षक लांबून दिसतही असेल थोडा थोडासा, पण जे शिकवण्याची जी इंटेन्सिटी असते ती पुढेच असते. तुम्हाला पहिल्या बेंचवर बसल्यावर कसं लक्ष द्यावं लागतं कंपल्सरी, तसं असतं. मग तुम्ही मागं कधीच बसायचं नाही. आणि जर तुम्हाला मागं बसायचं असेल तर क्लासला यायचं नाही आणि युपीएससी पण द्यायची नाही. बरोबर. हे काय दाखवतं? आपलं ऍटिट्यूड दाखवतं की आपण एखादी गोष्ट तयारी करताना किती सिरियसली करतो. बरोबर. आणि ती सिरियसली करताना आपण त्याच्यामध्ये किती इंटरेस्ट पण दाखवतो. म्हणजे काही काही जण खूप सिरियसली तयारी करतात पण त्यांना इंटरेस्टच नसतो, आणि ज्यांना इंटरेस्ट असतो ते तयारी करत नसतात. कारण काय काय जण नुसतंच हार्डवर्क करतात, रोज 8 तास 10 तास अभ्यास करतात, पण त्याच्यामध्ये लक्ष देऊन अभ्यासच करत नाही. 10 तास खुर्चीत बसलो म्हणजे अभ्यास होतो का? नाही होत. त्या पद्धतीनं नुसतंच 4 पुस्तकं आणून ठेवले चांगले चांगले आणि इंटेलिजन्स पण खूप आहे, फक्त 10 तास बसतच नाही तो. म्हणजे इंटेलिजन्स पण आहे पण हार्डवर्क नाही, हार्डवर्क आहे पण इंटेलिजन्स नाही. या दोन्ही गोष्टी नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे गायडन्स नाही. या जेव्हा 3 गोष्टी नसतात ना, तेव्हा युपीएससी कधीच पास होऊ शकत नाही. आता तुम्ही ठरवायचं की तुमच्याकडे यापैकी काय काय आहे. आपल्याकडे काय काय अवेलेबल असतं. गायडन्स आपल्या हातात असतो का? नाही. आपल्या हातात इंटेलिजन्स असतो का? नाही. आपल्या हातात हार्डवर्क असतं का? बरोबर. मग आपल्या हातात हार्डवर्क असतं. इंटेलिजन्स आपल्याला देवानं नशिबानं काय जे दिलं असेल दिलं असतं. बरोबर. आणि गायडन्स आपण शोधू शकतो. बरोबर. तसं नागपुरासारख्या ठिकाणी आपल्याला गायडन्स अवेलेबल झालाय. समजा कोण भंडाऱ्यावरून आला, कोण वर्ध्यावरून आला, कोण यवतमाळवरून आला, कोण गडचिरोलीवरून आला, ते गायडन्स घेण्यासाठी आले. बरोबर. तुम्हाला गायडन्स इथं मिळाला. तुम्ही इथं आले का तर तुम्हाला इंटरेस्ट आहे, तुम्हाला वाटलं युपीएससी आहे म्हणून. बरोबर. त्याच्यानंतर मग तुम्हाला इथं आल्यावर समजलं की बाबा ही अशी अशी परीक्षा असते, मग तुम्हाला कळालं की आपण आरामात ही परीक्षा पास होऊ शकतो, अंदाज येऊ शकतो. तुम्ही 4 लोकांचे व्हिडिओ पाहिलेले असतात, तुकाराम मुंडे सरांचं पाहिलेलं असतं, किंवा विश्वास नांगे पाटलांचं पाहिलेलं असतं. बरोबर. किंवा मोठा प्रोग्राम केला होता सरांनी, तसा मोठ्या प्रोग्राम मध्ये यशस्वी गुणवंत आलेले असतात. मग तुम्हाला पण अंदाज येतो की बाबा आपण पास होऊ शकतो. मग उरली गोष्ट कुठली? हार्डवर्क. एवढं सगळं असतं आणि हार्डवर्क करत नाही. सकाळी 8-9 ला येतात, 1 तास पेपर वाचतात, 2 तास शाळेला जातात, 12 ला येतात, पुन्हा 1 वाजेपर्यंत बसतात, पुन्हा पुढचे 1 ते 3 जेवणात जातात, पुन्हा परत 2 तास काहीतरी अभ्यास करण्याला 5 वाजता चहाला बाहेर जायचं, पुन्हा 1 तास घालवायचा. मग खरंच 8 तास किती अभ्यास करतात. आणि 8 तास अभ्यास 1 दिवस होतो, 2 दिवस होतो, 4 दिवस होतो. 8 तास अभ्यास सलग 8 महिने होऊ शकतो का? होऊ शकतो. पण तुमची तयारी आहे का तेवढे हार्डवर्क करायची? नाही. म्हणून युपीएससी पास न व्हायचं कारण, सगळ्यात मुख्य कारण काय? आपला ऍटिट्यूड नाही. आपण त्या गोष्टीपासून लांब पडतो. यूपी बिहारचे मुलं जर दिल्लीमध्ये सगळ्यात जास्त युपीएससी पास करतात. आमच्या अकॅडमीमध्ये आमचं रेशो आता बघितलं, यूपीचे 23 मुलं आहेत, त्याच्यानंतर महाराष्ट्राचे सगळ्यात जास्त 17 मुलं होते, त्यानंतर मग राजस्थानचे 15, बिहारचे 8, 6 असे होते. आता हा महाराष्ट्राचा टक्का आता हळूहळू या 4-5 वर्षामध्ये वाढला. तुम्हाला याच्या पण पुढे जाऊन सांगतो, ब्युरोक्रेसी मधले जे टॉप लेवलचे ऑफिसर आहेत, मिश्रा, झा, शर्मा, बरोबर, आत्ताचे हे कोण आहेत, महाराष्ट्राचे चीफ सेक्रेटरी जय, महाराष्ट्रीयन याच्यात नावं दिसतात का? महाराष्ट्राच्या आयएस मध्ये जे टॉप सेक्रेटरी आहेत त्यामध्ये फक्त एकच गाडगीळ नावाचे मॅडम आहेत, मेधा गाडगीळ माझ्या. त्यानंतर एक डिग्गीकर सर म्हणून 1990च्या बॅचचे. बरोबर. याचा अर्थ काय की आपल्याला ते माहितच नव्हतं त्या काळी की युपीएससी काय असते म्हणून. आपल्याला फक्त तेव्हा सीओईपी माहिती होतं, आपल्याला मुंबई आयआयटी माहिती होतं, बीजे मेडिकल माहिती होतं, आणि नागपूरचं जीएमसी नागपूर माहिती होतं, तेव्हा औरंगाबादचं घाटी मेडिकल माहिती होतं. आणि याच्या पुढे जाऊन आपल्याला फक्त शेतीत 2 बैलजोड्या माहिती होत्या, एक गाय एक म्हैस झालं. पण त्यांना काय पुढे गेले ते? कारण दिल्ली हे केंद्र शासनाचं
मुख्य ठिकाण आहे, ती भारताची राजधानी आहे आणि युपीएससी रिक्रुटमेंट तिथून होते, बरोबर. म्हणून त्या लोकांना ती युपीएससी माहिती होतं आणि म्हणून ते लोक तिथे जाऊन अभ्यास करून पास व्हायचे आणि म्हणून त्या मोठमोठ्या पदाला गेले. त्याविरुद्ध आपल्याला या गोष्टी काही माहितच नाही. नागपूर सारख्या ठिकाणी तर काहीच माहिती नाही, भंडारा गडचिरोली तर काय विचारायचं कामच नाही. मुंबईच्या आसपास पुण्याच्या आसपास लोकांना थोडंफार कळतं, मराठवाड्यातल्या थोडंफार कळतं, बरोबर. मग आपण मला सांगा, जी गोष्ट आपल्या जवळ नाहीये, बरोबर, ती गोष्ट आपण आणि ती माहिती की आपल्याला आहे, मग आपण जेव्हा ती गोष्ट मिळवायला जातो तेव्हा आपण त्या गोष्टीच्या जेवढं जवळ जाऊ तेवढा आपल्याला तेवढा अंदाज जास्त येतो. म्हणून मग तुम्ही लेक्चरला पण मागं का बसता? सर तुम्हाला सर मला 2 महिन्यापासून फॉलोअप घेत आहे, सॅटर्डे संडे साठी तुम्ही कधी येता कधी येता. एव्हरी वीकेंड बाहेर असतो, नागपुरामध्ये नसतो. सरांनी एवढं फॉलोअप घेऊन आज मला इथं बोलवलं आणि तुम्ही तिथं लांब जाऊन बसता मागं. मग याच्यामुळे काय होतं, इथून सुरुवात असते. युद्ध जिंकायचं असतं ना, तेव्हा युद्ध काय डायरेक्ट जिंकत नाही. युद्ध कशाने, एक एक गोळीने जिंकतात. त्या मुख्य सेनापतीला एक गोळी मारली डोक्यामध्ये, तो मरतो की मग आपोआप सगळे हे डिमोटिवेट होऊन जातात आणि युद्ध जिंकलं. मग ते एक एक गोळी कशी महत्वाची असते युद्धामध्ये, तसंच युपीएससी प्रिपरेशन करताना आपला एक एक ऍटिट्यूड महत्वाचा असतो, आपला एक एक तास महत्वाचा असतो, एक एक मिनिट महत्वाचा असतो, बरोबर. आणि ते झालं हार्ड वर्कच्या बाबतीत. तसंच गायडन्सच्या बाबतीत आपल्याला गायडन्स पण मिळतं. गायडन्स मध्ये आपण सरांकडे किती लक्ष देतो, सरांनी जे क्वेश्चन पेपर दिलेले आहेत ते क्वेश्चन पेपर आपण किती सिरियसली सोडवतो, प्रत्येक प्रश्नावर आपण चर्चा करतो का नाही, इथून सुरुवात आहे. इंटेलिजन्स तर आपल्याकडे त्याबद्दल आपण करू शकत नाही, पण आपल्या हातात हार्डवर्क आणि गाईड या 2 गोष्टी, बरोबर. तर माझं असं म्हणणं आहे, जर तुम्ही युपीएससी करायला ठरवलं आहे तर फक्त युपीएससीच करा. त्यापेक्षा मग दुसरं काहीच गोष्टी करू नका आयुष्यामध्ये. तुम्ही ठरवलं की बाबा मला आज 2019 सुरू होईल, 2019 ते 2021 किंवा 2023 मला पुढचे 4 वर्ष फक्त युपीएससीचा अभ्यास करायचा आहे, तर आपण खरंच सिरियसली 4 वर्ष युपीएससीचा अभ्यास करा. आपल्याला 4 वर्षापैकी वेळ किती मिळतो, 12 तास झोपण्यात जातात, म्हणजे अर्धा दिवस गेला. म्हणजे 4 वर्षाचे झाले 2 वर्ष, बरोबर. उरलेल्या 12 तासामध्ये आपले 4 ते 5 तास ह्याच्यात जातात, आवरण्यात खाण्यापिण्यात जातात, बरोबर. म्हणजे 12 मधले 4 गेले, उरले 8 तास, म्हणजे 1/3 गेले. म्हणजे 2 महिन्यामधले म्हणजे 18 महिन्यामधले 1/3 गेले, म्हणजे उरले किती, 24 महिन्यामधले 7 महिने गेले ऑलमोस्ट. उरले किती मग आपल्याकडे 17 ऑलमोस्ट. मग 17 महिने म्हणजे 1.5 वर्ष. म्हणजे आपण ऍक्च्युअल अभ्यास करणार किती, 4 वर्षामध्ये 1.5 वर्षाचाच अभ्यास करणार. मला मदन नागरगोजे सरांचं, आता तुम्हाला माहित नाही मदन नागरगोजे सर माहिती आहेत का नाही. मदन नागरगोजे 12वी मध्ये महाराष्ट्रात पहिले आले होते आणि ते युपीएससी मध्ये पण त्यांची रँक 40वी होती. 2005 साली मी त्यांचं युपीएससी सेशन अटेंड केलं होतं पुण्यामध्ये. सरांनी सांगितलं होतं मी 2 वर्षामध्ये 15 तास अभ्यास केला होता, 15,000 तास अभ्यास केला होता, ऑलमोस्ट 15,000 तास. मग तुम्ही कॅल्क्युलेट करा की त्यांनी पर डे किती अभ्यास केला असेल. 700 दिवस, 15,000 भागिले 700 करा, 14,000 भागिले 700, म्हणजे ऑलमोस्ट माझ्या अंदाजानुसार 1500 7 20 तास, 18 ते 20 तास सलग अभ्यास केला होता त्यांनी. कुठं, कोल्हापुरामध्ये राहून. नागपूर कोल्हापूरमध्ये जर तुम्ही पाहाल तर नागपूर हे अप्पर हँडल आहे, कारण नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे. कोल्हापूरला काय आहे, कोल्हापूरला काहीच नाही, एक शेतमळे आणि 2-4 पैलवानगिरी करणारे कुस्तीचे आखाडे. तिथं अभ्यासाचं वातावरण पण एवढं नाही. त्यामुळे नागपुरी उपराजधानी आहे, हिवाळी अधिवेशन होतं, तिथं मोठमोठे अधिकारी आहेत, बरोबर. मग माझं असं म्हणणं आहे की मग आपण का बरं इथं अभ्यास करत नाही. कोल्हापूरमध्ये राहून 2005 साली जर माणूस युपीएससी काढू शकतो, ते पण जेव्हा इंटरनेट नव्हतं, व्हॉट्सअप नव्हतं, कुठले पेपर, तेव्हा तर क्लास पण नव्हते. पुण्यामध्ये एक ज्ञान प्रबोधिनी चालायचं फक्त, त्यांचे पण इंटरव्ह्यू वगैरे असायचे, बाकी कुठले क्लास पण नव्हते. दिल्लीमध्ये क्लास असायचे. तर मग आपण ही गोष्ट का करू शकत नाही. आज तुम्ही तिथं बसला आहात, 10 वर्षापूर्वी मी तिथे होतो. 2006 साली 7 साली मी
जसं तुम्ही आज मला ऐकण्यासाठी जर थांबला, तसं मी असं कोणी युपीएससी कॅन्डिडेट असेल त्यांना ऐकण्यासाठी मी पळायचो. मदन नागरगोळे सरांना ऐकण्यासाठी मी पळायचो. अभिजित बांगर सर आता इथं म्युन्सिपल कमिशनर आहेत, त्यांनी मला गायडन्स दिलं होतं, 2006 पासून दिलं होतं. तर मग मी त्यांना ऐकण्यासाठी, त्यांना भेटण्यासाठी जायचो. फक्त त्यांचे 5 मिनिटं मिळावेत, 5 ते 10 मिनिटं मिळावेत म्हणून मी त्यांच्या अगोदर एक 2 दिवस अपॉइंटमेंट घेतो. आता ते जे 10 मिनिटं सांगतील ते इक्विव्हॅलंट टू माझं पुढचे 100 तास वाचवणार आहे. कारण 10 मिनिटात जे गायडन्स मिळणार होतं ते गायडन्स मला बाकीचे कुठे मिळायला आवडच आहे ना, पूर्ण मिळणारच नाही पुन्हा कुठे ते. मग आपण ही गोष्ट सिरियसली करायला पाहिजे. म्हणजे आजच्या मार्गदर्शनाचा मुख्य हेतू हा असा नाही की म्हणजे एक्झाम कशी लिहावी किंवा तयारी कशी करावी. हा मुख्य हेतू असा आहे, तयारीच्या ह्या पहिल्या टप्प्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की आपण किती सिरियसली तयारी सुरू करत आहोत. कारण जेवढी तयारी सुरू करताना जेवढं आपण सिरियस असतो तेवढी तयारी चांगली असते. तुम्हाला माझं उदाहरण द्यायला सांगितलं, मी दिल्लीमध्ये 2009 साली क्लासला गेलो होतो. मला फक्त 1 वर्ष 6 महिने मिळाले होते, कारण माझी इंटर्नशिप चालू होती 2010. मला अटेंड द्यायचा होता. मला पण युपीएससी बद्दल काही माहित नव्हतं आणि त्याच्यामध्ये पण मी इंटर्नशिप 4 महिने बोलून दिल्लीला गेलो होतो क्लास करायला. तेव्हा 2 ऑप्शनल होते, बरोबर. मी एक जॉग्राफी घेतला होता, दुसरा सायकोलॉजी घेतला होता आणि तिसरा जनरल स्टडीजचा फॉर्म होता. माझ्याकडे होते दिल्लीमध्ये फक्त 4 महिने होते क्लासेस करण्यासाठी. माझा जॉग्राफीचा सकाळी 8 वाजता क्लास सुरू व्हायचा, 8 ते 11 जॉग्राफी चालायचा, पुन्हा 11 ते 2 जनरल स्टडीजचा चालायचा आणि पुन्हा 3 ते 6 सायकोलॉजी चालायचा. म्हणजे मी 9 तास फक्त आणि फक्त ज्ञान घेत होतो, कोचिंग घेत होतो, फक्त सुरुवातीचे 4 महिने. त्याचं कारण हेच आहे की बाबा तुमच्या अर्ली स्टेज मध्ये तुम्ही किती सिरियस आहात. एवढं सिरियसनेस तुम्ही दाखवला आहात का? नाही. मग जेव्हा आपण स्टार्टच आपली सिरियस नाहीये, जेव्हा आपली गाडी सुरुवातीला धक्के खाते, तर मग आपण रेस जिंकू कशी? हा मूळ प्रश्न आहे, बरोबर. त्यामुळे तुम्ही सुरुवातीला जो काय तो सिरियसनेस दाखवा. तुम्ही क्लासमध्ये सिरियसली लक्ष द्या, टेस्ट पेपर सिरियसली सोडवा. तुम्ही स्वतःचं सिरियस टाइम टेबल बनवा की बाबा मला सकाळी 8 ते 12 हे करायचं आहे, दुपारी 2 पेपर आपण सिरियसली अभ्यास करतो. हे जेव्हा तुमचा ऍटिट्यूड चेंज होतो ना, तेव्हा मग तुमचा 1 अटेम्प्ट झाला काय, 2 झाले काय, 3 झाले काय, 4 झाले काय, 5 झाले काय, 6 झाले, काही फरक पडत नाही. कारण तुम्हाला ते टार्गेट डोक्यामध्ये सेट होते की मला हे युपीएससी करायचंच आहे. म्हणजे आपल्याला न थकता करायचं असं डोक्यात जेव्हा फिट होतं ना, तेव्हा मग आपण अभ्यास करू लागतो. जर आपण सुरुवातीला सिरियस नाही, अरे काय होत नाही रे, एक्झाम अवघड आहे रे, आणि एवढे 3 तास पेपर कोण लिहिणार रे, अरे द्राक्षाला कोल्ह्याला द्राक्ष आंबट असतात, बरोबर. जर मग तुम्हाला ते करायचंच नाही तर मग तुम्ही युपीएससी करता कशाला? आणि युपीएससी कुणासाठी, म्हणजे असं नाटक कुणाला करता? म्हणजे स्वतः दाखवायला करता की बाबा मी युपीएससी करतोय, 4 मित्र असतात बाबा मी युपीएससी करतोय, आणि घरच्यांना सांगायचं मी युपीएससी करतोय, आणि घरचे आजूबाजूच्या 4 नातेवाईक सांगणार, शेजारी पाजारी गल्लीमध्ये सांगणार किंवा पोरगा आमचं युपीएससी करतोय असं. मग क्लाससाठी पैसे घालवतो, लायब्ररीसाठी घालवतो, 10 रुपयाचा हिंदू पेपर घेतो, पेपरच वाचत नाही, मग तो तसाच रद्दीमुळे जातो, पैसे वाया जातात. पैसे मिळवणं किती अवघड आहे, शेतकऱ्याच्या मुलाला विचारा किंवा शेतकऱ्याला विचारा किती अवघड असतं ते, बरोबर. तर मग ह्या प्रत्येक गोष्टीचं मूल्य असतं, व्हॅल्यू असते. तुमच्या वेळेचं व्हॅल्यू आहे, तुमच्या वेळेचं मूल्य आहे, बरोबर. आणि तुम्हाला जे पैसे पुरवतात आई वडील, त्यांच्या कष्टाचं मूल्य आहे. तुमच्या जन्माचं सार्थक करायचं हे एक संधी आहे, बरोबर. त्यामुळे तुम्ही या गोष्टी अशा वाया घालवू नये. हे सुरुवातीलाच मी तुम्हाला जर तुम्हाला सिरियसली नाही करायचं तर तुम्ही सिरियसली युपीएससी सोडून द्या. कारण धूळफेक करण्यात काय अर्थ आहे का? युपीएससी म्हणजे काय असते, ही परीक्षा आहे की बाबा याच्यामध्ये एवढी रँक आली तर एवढी ही पोस्ट मिळते आपल्याला, बरोबर. याच्यामध्ये असं नाही की तुम्ही इंटरव्ह्यूला तुम्ही आता गेले म्हणजे तुम्हाला काही उच्च जगाचं बक्षीस मिळणार आहे, तुम्ही 4 वेळा इंटरव्ह्यू दिले म्हणून सरकारला तुमची दया येणार आहे, असं काय आहे का? नाही, बरोबर. जसं आपण ग्रॅज्युएशनला कसं नाही, आपण मेडिकलला ऍडमिशन झालं फर्स्ट इयरला, काही नाही 2 वर्ष नापास झालं तरी आपण डॉक्टर होऊन बाहेर पडणार आहे.
भले मेडिकलला आपल्याला 20% 25% जरी पडले तरी काही फरक पडत नाही. किंवा इंजिनिअरिंगला घेतलं इंजिनियर होऊन बाहेर पडणार आहे, आर्ट्स कॉमर्सला घेतलं आर्ट्स कॉमर्स करून बाहेर पडणार आहे. तसं युपीएससी आहे का? नाहीये. तर मग युपीएससी हे 0 किंवा 1 आहे तर आहे, नाही तर नाही. मग हे तुम्ही ठरवा की तुम्हाला सिरियसली करायचे आहे का, आणि जर करायचे नाही तर मग सरळ चहा विका. माझं सोपं काय ना. आजकाल चहावाला पण सर किती कमवतो. तुमच्या आजकाल फाउंडेशनच्या खाली जो चहावाला असेल त्याचं उत्पन्न खूप असेल, कारण तो त्याला माहिती आहे इथं क्राऊड आहे, रोज सकाळ संध्याकाळ चहा प्यायला येतात. मग तो हुशार आहे तुमच्यापेक्षा, कारण त्याला जगण्याचं स्किल माहिती पडलं ना, जगायचं कसं हे त्याला कळून चुकलं. मग तसंच आहे, करायची युपीएससी तर सिरियसली करायची, नाहीतर करायची नाही. बाकीच्या सगळ्या गोष्टी आयुष्यात करायच्या. आणि 4 वर्ष ठरवलं ना की मला 4 वर्ष युपीएससी करायचे, त्या 4 वर्ष फक्त युपीएससीच करायची. आणि जेव्हा आठवण आपल्याला संपतील तेव्हा ठरवायचं की आता युपीएससी संपले, आता आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या आयुष्यामध्ये. तर मग तुम्ही हाच ऍटिट्यूड ठेवा रोज सकाळी उठताना आणि रोज संध्याकाळी झोपताना. तुमच्या डोक्यात फक्त युपीएससीचं दिसलं पाहिजे, क्वेश्चन पेपर दिसला पाहिजे, सिलेबस दिसला पाहिजे, पुस्तकं दिसले पाहिजे. सर मला हे का जमत नाही, तुम्ही हे मला शिकवून सांगा. सर तुम्ही मला हे सांगा, मला ते कुठे आहे एनएडीटी माहिती आहे. एनएडीटी म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? किती जणांना माहिती एनएडीटी म्हणजे काय? 7-8 जणांना माहिती. ही इन्कम टॅक्सची अकॅडमी आहे, बरोबर. म्हणजे खूप कमी जणांना माहिती की असं पण काय आहे. इथं अकॅडमी मध्ये युपीएससीतले टॉपरचे टॉपर मुलं आहेत. एकाची रँक 40 आहे, एकाची 70 आहे, असं आहे. त्याच्यामुळे मग तुम्ही त्या गोष्टी किती सिरियसली आहात. तुम्ही सरांना विचारा, सर मला अकॅडमीत घेऊन चला, मला पास झालेले मुलं दाखवा, हे मुलं कसे दिसतात, मला त्यांचं गायडन्स द्या. मला युपीएससी पास झालेले साऊथ मधले मुलं दाखवा, नॉर्थ मधले मुलं दाखवा. आमच्यामध्ये एक जण पास झाले, त्याचे वडील सिक्युरिटी गार्ड आहेत, युनिव्हर्सिटी मध्ये सिक्युरिटी गार्ड आहेत, आणि त्याला 6 भाऊ बहिणी. मग तुम्ही विचार करा की त्याने कसा अभ्यास केला असेल. माझी काही बॅचमेट असेल की ज्यांना राहायला घर नाही येत, शेड पत्र्याच्या शेड मध्ये ते गावाकडे राहतात. एक जण असा, माझा एक बॅचमेट आहे, नाव सांगत नाही, तो डोळ्यानं थोडस कमी दिसतं त्याला, पण त्याला मेडिकल ऍडमिशन मिळालं तेव्हा रिलॅक्सेशन होतं पीएचला. तर तो म्हटलं मला रात्रीच्या वेळेचं अंधुक दिसतं, जे दिवसा दिसतं थोडंफार दिसतं. पण घरची परिस्थिती वाईट, दिसायला पण प्रॉब्लेम. दिल्लीमध्ये गेला तर हॉस्पिटलवाले घेत नाही, कारण सांगतात. खरं तर तो डॉक्टर आहे पण घ्यायला पाहिजे, बरं घेतलं तर पैसे पण देत नाहीत. 4-4, 5-5 महिने सॅलरी अडकून ठेवतात. घरी तर सगळा ठणठण पाळ, घरी तर काही 1 रुपया नाहीये. अशा परिस्थितीमध्ये लोकांनी युपीएससी काढलेली आहे. तुम्हाला प्रांजल पाटीलचं उदाहरण माहिती असेल, मागच्या वर्षी आय झालेले आहेत का. त्यांना रेल्वेवाल्यांना पहिल्यांदा नोकरी दिली नाही, पुन्हा नंतर त्यांनी लढून मग अभ्यास. त्यांची गोष्ट वाचू तुम्ही. त्यांनी त्यांच्या आई तिला वाचून दाखवायच्या नोट्स. तुम्ही विचार करा किती कष्ट असतील. म्हणजे तुम्ही तर करता, पण तुमचे घरचे पण किती कष्ट घेतात याची कल्पना आहे का तुम्हाला? नाही. तर मग कशाला युपीएससी करतात? साधा सरळ प्रश्न आहे. आन्सर शेत तर तुम्हाला माहितीच आहे, त्याच्यात तर काय सांगायची गरज नाहीये. मी काय सांगावं हे आन्सर कुठल्या पद्धतीने. मग अशा प्रकारे जर मुलं होत असतात तर मग आपण का होत नाही, बरोबर. असं नाही की म्हणजे कोण फार हुशार आहे, अतिबुद्धिमान लोक आहेत, असं नाही. आणि युपीएससीला आणि भारत सरकारला अतिबुद्धिमान लोक नको आहेत. जे अतिबुद्धिमान लोक असतात ना ते मुळात भारतात राहतच नाही. ते सरळ भारत सोडून अमेरिकेमध्ये जातात, इंग्लंडला जातात. त्यांचा उपयोग आपल्या देशाला होतच नाही, समाजाला पण होत. आणि जे अतिबुद्धिमान असतात ना त्यांचे इंटरेस्टच वेगळे असतात. त्यांना जे करायचं असतं म्हणजे पैसे कमवणं, त्यांना समाजसेवा करण्यामध्ये बिलकुल इंटरेस्ट राहत नसतो. कारण समाजसेवा करण्यासाठी काय लागते, बरोबर. अण्णा हजारेंसारखे ज्येष्ठ समाजसेवक आहेत, त्यांची चिकाटी आहे की बाबा भ्रष्टाचार गेला पाहिजे. त्यांची चिकाटी होती म्हणून राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट आला, बरोबर ना. किंवा केजरीवाल आहे, ते पण अगोदर समाजसेवक होते आणि मग नंतर मध्ये आले. ते अगोदर IRS होते, इन्कम टॅक्स. तर मग हे काय, समाजसेवा करणं हे एखाद्या बुद्धिमान माणसाचं लक्षण नाहीये. हे आपल्यासारख्या मिडल क्लास मधून आलेल्या, गरिबीतून आलेल्या लोकांचंच लक्षण आहे.
आणि युपीएससी हे एक माध्यम आहे की त्याच्यातून आपल्याला चांगल्या प्रकारे समाजसेवा करता येते आणि आपल्याला पण एक सेन्स ऑफ अचिव्हमेंट असते की बाबा मी युपीएससी अचिव्ह केलेली आहे. तुम्ही युपीएससी जर पाहिले असाल तर कसे सत्कार होतात, त्याचं नाव झालं तर अख्ख्या महाराष्ट्रभर भारतभर नाव होतं, बरोबर. मग तुम्ही ही गोष्ट सिरियसली का करत नाही, बरोबर. माझं हे म्हणणं की उठता बसता श्वास घेताना पण तुम्हाला हे ध्येय का दिसत नाही असे. तर हा जो पहिला पार्ट होता किंवा तुम्ही सिरियसली ही गोष्ट करा आणि तुम्ही आजपासूनच ठरवा की मला या गोष्टी सिरियसली करायच्या आहेत युपीएससीच्या सगळ्या. जर तुम्हाला हे जमणार नसेल पुढचे 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष काय आणि तुम्हाला जर भीती वाटत असेल तर मग तुम्ही खरंच करू नका, खरंच. नाहीतर काय होतं, आयुष्याचे महत्वाचे खूप चांगले वर्ष वाया जातात. त्यामुळे काय होतं ना, आपण कमवत नाही, आपण म्हणजे लग्न पण होत नाही आणि घरच्यांना पण वाटतं काहीतरी चाललंय. तर तुम्ही आजपासून युपीएससी करणार आहात तर खरंच सिरियसली. दुसरा मुद्दा आजच्या सेशनचा असा आहे म्हणजे युपीएससी कशी करावी. आता हे जर मोटिवेशन झालं, युपीएससी कशी करावी हा एक दुसरा मुद्दा आहे. किती जणांना युपीएससीचा पॅटर्न माहिती आहे? काय काय असते पॅटर्न मध्ये? युपीएससी एक्झाम कशी होते? प्रिलिम, मेन्स आणि इंटरव्ह्यू. प्रिलिम मध्ये कुठले 2 असतात टॉपिक? जनरल स्टडीज आणि सीसॅट, बरोबर. मेन्स मध्ये काय काय असतं? जनरल पॉप्युलेशन, लँग्वेज पेपर, जीएस, एसए, लँग्वेज आणि एक 300 मार्क, 250 मार्काचे पेपर्स असतात, बरोबर. आणि सगळ्यात शेवटी असतो 250 मार्क 275 मार्काचा इंटरव्ह्यू. तर याच्याबद्दल तुम्ही कशी तयारी केली आहे का? म्हणजे आता आपल्याला हे टार्गेट आहे की प्रिलिम कशी सोडवायची आहे, मेन्स कशी सोडवायची आहे आणि इंटरव्ह्यू कसा द्यायचा, बरोबर. त्यातला पहिला फोकस इंटरव्ह्यूचा आपण सगळ्यात शेवटी विचारतो. जेव्हा मेन्स वगैरे लिहून याल ना तेव्हा हा सगळा इंटरव्ह्यूचा फोकस आहे सगळ्या गोष्टीला. त्याच्यानंतर प्रिलिम आणि मेन्स ह्या 2 महत्वाच्या तयाऱ्या आहेत. तर प्रिलिम साठी तुम्ही काय विचार केला आहे का की बाबा कसं करायचं आहे? म्हणजे माझा एक अंदाज सांगतो. प्रिलिमचे विषय कुठले असतात? इतिहास, भूगोल, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स ते करंट, बरोबर. एक झाले 6 विषय झाले. आता काय करायचं? आपल्याला कळालंय की प्रिलिम मध्ये जीएस आहे, जीएस मध्ये 6 विषय आहे, बरोबर. तर मग सगळ्यात अगोदर तुम्ही काय करणार की प्रिलिमचा क्वेश्चन पेपर सेट घेणार. कुठला? मागच्या वर्षीचा जुना. म्हणजे याच्या अगोदर युपीएससीने क्वेश्चन कसे विचारलेले आहेत, बरोबर, ते तुम्ही घेणार. म्हणजे कसं असतं, तुम्हाला इथून अमरावतीला जायचं आहे तर तुम्ही काय बघता? गुगल मॅप बघता किंवा एखाद्याला विचारता, बरोबर. किंवा अमरावती कुठं आहे, कशी आहे, किंवा मग अमरावतीला जाणारी बस कुठून मिळते हे तरी विचारता ऍटलीस्ट, बरोबर. तसं प्रिलिम मध्ये 6 विषय कळालं. मग पुन्हा त्याच्यामध्ये कुठली पुस्तकं तुम्ही वाचता हे कळतं. हे एक महत्वाचं आहे ना, बरोबर. अमरावतीला जायला बस आहे, टमटम आहे, रिक्षा आहे, 2 व्हीलर आहे, 4 व्हीलर आहे, रेल्वे आहे, विमान आहे, काय हे तुम्ही ठरवता. म्हणजे मीन्स तुम्ही कसं करणार आहात, ते टूल्स काय काय. मग इतिहासासाठी कुठलं पुस्तक आहे? इतिहासासाठी तुम्ही एक्सपेक्टन्स आहे हिस्ट्री म्हणून. तर याच्यामध्ये काय काय थोडेसे दुसऱ्या कोचिंगचे पण संदर्भाचा उल्लेख होईल. कारण हे माझा अनुभव आहे की हे जरा त्यातले खूप चांगले पुस्तक आहे. इतिहासासाठी तुम्ही ह्याचा वापर करा, स्पेक्ट्रमचा वापर करा. दुसरं, आपण मराठी बॅकग्राऊंड मधून आलेलो आहोत, आपल्याला मराठी पुस्तकं जास्त आवडतात. म्हणजे मराठीमध्ये असलेली पुस्तकं चांगली आवडतात. जयसिंगराव पवारांचं पुस्तक आहे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास, काहीतरी नाव आहे त्याचं, बरोबर. जयसिंगराव पवारांचं पुस्तक आहे ते एक पात्र इतिहासासाठी. हे 2 पुस्तकं इतिहासासाठी वाचा. आणि तिसरं म्हणजे एनसीईआरटी. बरोबर. तर मग कुठले झाले? 3 पुस्तकं आली, एनसीईआरटी, जयसिंगराव पवार आणि स्पेक्ट्रम. एनसीईआरटी याच्यासाठी वापरायचं किंवा एनसीईआरटी गव्हर्नमेंट असतं आणि आपण एक्झाम देतोय गव्हर्नमेंटचे, त्यामुळे ते सोपं पडतंय.
काय काय क्वेश्चन डायरेक्ट उचलतात आणि त्याच्यात टाकतात, त्यामुळे एनसीआरटी नक्की होतात. जेसिंग लॉपॉवर याच्यासाठी वाचन मराठीतून आहे, एकदम छान आहे, सोपं आहे समजायला, लक्षात राहतात. आणि स्पेक्ट्रम याच्यासाठी आहे किंवा स्पेक्ट्रमनी भरपूर रिसोर्सेस गोळा करून त्यांनी ते पुस्तक बऱ्यापैकी कन्साइज मध्ये उपलब्ध करून दिले. बरोबर, हे इतिहास झाला. भूगोलासाठी एनसीआरटी, भूगोलाचे एनसीआरटी 8वी ते 12वीचे भूगोलाचे एनसीआरटी वापरायचे. आणि भूगोलासाठी जीसी लिओ म्हणून एक पुस्तक आहे, जे इंग्लिश मध्ये आहे, फिजिकल जिओग्राफीसाठी, फिजिकल आणि वर्ल्ड जिओग्राफी. जीसी लिओ. आणि भूगोलासाठी एक ॲटलास यायचा कुठला पण, ऑक्सफर्डचा किंवा याचा. त्याचं कारण नकाशामध्ये भूगोल नुसता पुस्तकात वाचून जमत नाही, भूगोल हा प्रत्यक्षात दिसला पाहिजे. बरोबर, की बाबा ह्या नदी ही जी नदी आहे आता, म्हणजे कृष्णा नदी कुठे उगम पावते, कृष्णा नदीच्या काठावर कुठले शहर आहे, तिच्या उपनद्या काय आहेत, ती पुढे कुठे जाऊन मिळते, हे आपल्याला प्रत्येक याच्यात वाचून जमत नाही. तर त्याचं पिक्टोरियल पण असलं ना म्हणजे आपल्याला ते लक्षात राहतं, मेमोराईज होतं. मग कृष्णा नदी इथून अशी जाते, कृष्णा नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे फिरकी वाहत जाते, गोदावरी जाते, गंगा अशी जाते, नर्मदा पॅरलल जाते. बरोबर, म्हणून भूगोलासाठी ॲटलास घ्या. बरोबर, क्वालिटीसाठी लक्ष्मीकांतचं पुस्तक वापर, कारण ते एकच पुस्तक खूप चांगलं आहे, इंडियन क्वालिटी बाय लक्ष्मीकांत. कुठले झाले, हिस्ट्री, जिओग्राफी, क्वालिटी. इकॉनॉमिक्स साठी तुम्ही एक रंजन कोळंबे सरांचं आहे पुस्तक, ते एक वाचा. आणि इकॉनॉमिक्स साठी देसले सरांचे आहे वाटतं, 2 व्हॉल्यूम काहीतरी आहे, ते पण आहे, कारण ते दोन्ही मराठीत आहेत. आणि इकॉनॉमिक्स साठी श्रीरामचे एक बुकलेट मिळतं, दिल्लीमध्ये पब्लिश करतात ते एक वाचा. पहिले 2 याच्यासाठी सांगितले, कारण इकॉनॉमिक्स आपण कायम भर याच्यावर द्यायचं की मराठीमध्ये काय काय उपलब्ध होतं, कारण मराठीमध्ये आपल्याला इझिली समजतं ते, त्याच्यामुळे ते मराठीमध्ये उपलब्ध असलेली पुस्तकं कायम वाचायचे पाहिजे. मग त्यानंतर थोडंसं इंग्लिशच्या साईडला किंवा दिल्लीचे जे नोट्स आहेत त्याच्याकडे. म्हणजे इकॉनॉमिक्सला हे 2 झाले आणि श्रीरामचं एक झालं. आणि जेव्हा इकॉनॉमिक्स सर्वे पब्लिश होतो, जेव्हा इकॉनॉमिक्स सर्वेचं पण ते हे काढून देतात, लिस्ट वगैरे काढून देतात, छोट्या छोट्या कन्साइज समरीज नोट्स वगैरे, तर ते मिळतील ऑनलाईन, ते बरोबर. हिस्ट्री, जिओग्राफी, क्वालिटी, इकॉनॉमिक्स पुढचं आहे. हा, ते जिओग्राफी मध्येच कव्हर होईल, म्हणजे एन्व्हायरमेंट रिलेटेड क्वेश्चन आहे. त्यासाठी एक आयसीएसई बोर्डाचे 9वी 10वीचे पुस्तक आहे, 9वी 10वी का 11वी 12वीचे 2 पुस्तकं आहेत आयसीएसई बोर्डाचे. त्याच्यामध्ये खूप बेसिक एन्व्हायरमेंटच्या गोष्टी सांगितल्या आहेत. बरोबर. त्याच्यानंतर सायन्स टेकला कुठलं पण एखादं एनसीआरटीचे पुस्तक आहे, सायन्स टेकचे ते एक बेसिक वाचायचे. जनरली तुम्ही 6वी ते 10वीचे वाचा, 11वी 12वीचे नका वाचू, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी एवढं स्पेशलाइज नका वाचू, कारण एकदम जनरल विचारतो सायन्स टेक बेसिक मधलं. आणि सायन्स टेक म्हणजे एनसीआरटी 6वी ते 10वी याच्यातून विचारते, किंवा करंट रिलेटेड सायन्स टेक असतात. बरोबर, तर ते करंट रिलेटेड सायन्स टेक तुम्ही वाचा. बरोबर. आणि पुढचं उरलं करंट अफेअर्स. करंट अफेअर्सला जर तुम्हाला पेपर वाचायला जमत तर पेपर वाचा. जर पेपर वाचायला वेळ जात असेल 3, 4, 5 तास असेल, त्यापेक्षा विजनचं मंथली मॅगझिन येतं, हा विजनचं, किंवा IS बाबा किंवा ज्या वेबसाईट आहेत ना ते डेली टाकतात, किंवा आपल्या याचे व्हिडिओज असतील अनअकॅडमीचे वगैरे असतील करंट रिलेटेड, तर ते करंट रिलेटेड तुम्ही ते सोर्सेस वापरा. करंटला असं बेसिक असं स्पेसिफिक काही नाही. तर हे
पूर्ण मटेरियल झालं. त्याच्यावर काय करायचं, एक तर मग आपल्याला क्लासमध्ये काय काय शिकवतात त्या हिशोबाने राहायचं, बरोबर. आणि जो पार्ट आपल्याला पुस्तकातून क्लासमधून समजत नाही त्याचे ऑनलाईन व्हिडिओ असतात, बरोबर. हिस्ट्री आहे, हिस्ट्रीचा हा पार्ट समजला नाही तर ते ऑनलाईन सांगतात. जॉग्राफी सायन्स आपल्याला कधी कधी कळत नाही किंवा पॉलिटी कधी कधी समजत नाही तर ते पण ऑनलाईन आपल्याला अवेलेबल असतात व्हिडिओ. फॉर एक्झाम्पल आता अर्थक्वेक रिलेटेड टॉपिक आहे तो आपल्याला युट्यूबवर कसा अवेलेबल आहे, युट्यूबवरचे व्हिडिओ त्याच्यासाठी तुम्ही बघा. अर्थक्वेक मेकॅनिझम कसं आहे, त्यातून काय काय होतं, त्या गोष्टी सगळ्या रिलेटेड त्या युट्यूबवरच्या व्हिडिओ मधून पहा. म्हणजे आपल्याला मटेरियल आहे आणि आपल्याला शिकवणार पण कोणतरी आहे. शिकवणार पण आहे, एक तर क्लासमध्ये समजते किंवा मग व्हिडिओ मधून समजते, बरोबर. ह्या दोन गोष्टी झाल्या. तिसरी गोष्ट आहे, तुमच्याकडे पुस्तक आलं, तुम्हाला शिकवणारे आले, पण याच्यात क्वेश्चन कसा येणार हे कसं समजणार आपल्याला, बरोबर. तर त्यासाठी तुम्ही मागच्या वर्षी क्वेश्चन पहा. म्हणजे आता जॉग्राफीसाठी म्हणजे इंडियन रिव्हर सिस्टीम्स जे आहे याच्यावर तुम्हाला शिकवलं आहे, तुम्ही वाचलेलं आहे, पण याच्यावर क्वेश्चन कसे आलेले आहेत हे बघायला लागेल. त्याच्यामुळे काय होईल, तुम्ही जेव्हा पुन्हा वाचता तेव्हा वाचताना तुम्ही क्वेश्चनच्या अँगलने वाचता. पहिल्यांदा आपण जेव्हा वाचतो तेव्हा जनरल वाचतो, पुन्हा वाचताना क्वेश्चनच्या अँगलने वाचतो की बाबा ह्यामध्ये ह्या क्वेश्चन ह्या टॉपिकवर असा क्वेश्चन येईल, कृष्णा रिव्हरवर असा क्वेश्चन येईल, गोदावरीवर असा येईल, किंवा एन्व्हायरमेंट रिलेटेड आहे त्याच्यावर असा क्वेश्चन. म्हणजे तुम्ही एखाद्या टॉपिकची तयारी करता तेव्हा ह्या 3 स्टेप पहिल्यांदा करा. स्वतः वाचणे, क्लासमध्ये ऐकून घेणे किंवा युट्यूब व्हिडिओ पाहणे, आणि तिसरी गोष्ट मागच्या वर्षी क्वेश्चन पेपर पाहणे. आणि याचा चौथा टप्पा असा आहे की हे सगळं झालं तुम्ही स्वतः क्वेश्चन अटेम्प्ट करा. तुम्ही टेस्ट सिरीज लावा किंवा ज्या तुम्हाला टेस्ट सिरीज अवेलेबल आहेत, बरोबर. म्हणजे कुठून पेपर मिळेल, आता दिल्लीमध्ये वैजयंतचे मिळतील, वाजनाचे मिळतील, तर ते लावा. टेस्ट पेपर सोडवताना पण तुम्ही ठरवा की टाइम लावून बसायचा आहे का नाही. जनरली आणि एक एक क्वेश्चन घ्या आणि त्या क्वेश्चनचा आन्सर डिस्कस करा. त्याशी रिलेटेड काय काय गोष्टी त्या गोष्टी डिस्कस करा. हे सुरुवातीला करा आणि एवढं झाल्यानंतर परीक्षेच्या एक महिना अगोदर मग तुम्ही टाइम लावून एक्झाम द्यायची तयारी सवय लावा. म्हणजे आता लेट से की बाबा 31 मेला परीक्षा आहे, तर 1 एप्रिलला तुम्ही टाइम लावून एखादी परीक्षा द्या, 15 एप्रिलला द्या, 30 एप्रिलला द्या, 15-15 दिवसाच्या हिशोबाने. पण 1 एप्रिलच्या अगोदर तुम्ही त्या टॉपिक रिलेटेड सगळे क्वेश्चन बघून घ्या. जुने आलेले क्वेश्चन, क्लासेसचे क्वेश्चन किंवा अजून कुठले कुठले क्वेश्चन अवेलेबल आहेत ते सगळं तुम्ही त्या हिशोबाने. म्हणजे तुम्हाला कळलं का की तयारी कशी करायची आहे. तुम्ही मटेरियल एक असणं, ते शिकवणार कोणतरी पाहिजे, त्यानंतर शिकवल्यानंतर मागच्या वर्षीचे क्वेश्चन आणि त्याच्या पुढचे तयारी, वेगवेगळ्या क्वेश्चनची तयारी. ह्या 4-5 टप्प्यामध्ये तुमचा ही तयारी करायची आहे तुम्हाला. सीसॅटच्या बाबतीमध्ये जनरली सीसॅट रिलेटेड माझ्या अंदाजानुसार याचं मटेरियल यायचं ना अग्रवाल आहे, पण अग्रवाल थोडासा हाय लेवलचा आहे. अग्रवाल सीसॅट मध्ये 2-3 प्रकार पडतात. एक लॉजिकल रिझनिंग, म्हणजे अ चा क आहे, ब चा क आहे, तर क चा अ कोड, हे झाले लॉजिकल रिलेटेड. सीसॅट मध्ये दुसरा आहे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, म्हणजे गणित आहे बाबा, म्हणजे प्लस मायनस वजाबाकी करायचा, बरोबर. आणि तिसरा आहे इंग्लिश पॅराग्राफ, बरोबर. आणि चौथा आहे ते डिसिजन मेकिंग. तर ऍप्टिट्यूडचा महत्त्व काय माहिती का, की तुम्ही हे लॉजिकल रिझनिंगचे पुस्तक आहे, मला नाव आठवणार, त्याचं मी तुम्हाला पाठवून देतो सरांचं नाव. ते एक पुस्तक खूप छान आहे. त्याच्यामध्ये लॉजिकल रिझनिंग रिलेटेड सगळे क्वेश्चन आहेत. तर तुम्ही पहिल्यांदा काय करा, जर आपला ऍप्टिट्यूड अवघड जात असेल तर पहिल्यांदा लॉजिकल रिझनिंग वर फोकस द्या. 80 क्वेश्चन पैकी माझ्या अंदाजानुसार 30 ते 35 क्वेश्चन आरामात लॉजिकल रिझनिंग वर असतील. 30-35 क्वेश्चन आरामात, 20 ते 30 क्वेश्चन क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड असतील.
एक 10-8 क्वेश्चन डिसिजन मेकिंग आणि उरलेला काय पार्ट याच्यावर असेल इंग्लिश पॅराग्राफ्स, बरोबर. तर लॉजिकल रिझनिंग पहिल्यांदा घेण्यामागचं कारण काय आहे की ते लॉजिकल आहे आणि लॉजिकल आपल्याला जनरली जास्त न शिकता आरामात आपण ते माहिती असतं बऱ्यापैकी बाबा हे असं आहे तर हे असं असं का नाही आणि ते शिकायला सोपं पण जातं. क्वांटिटी ॲप्टिट्यूडवर थोडासा नंतर फोकस करा कारण ते गणित आपल्याला येत नाही. म्हणजे प्रोबॅबिलिटीचे क्वेश्चन्स आहेत, म्हणजे हा ठोकळा असा फिरवला तर ते सहा पैकी 2 पडायचे चान्सेस किती. तर हे प्रोबॅबिलिटी किंवा गणित जे आहेत ते आपल्याला जनरली होत नाही, ग्रॅज्युएशन मध्ये पण होत नाहीत आणि स्कूल लेवलला पण होत नाही. त्यामुळे क्वांटिटी ॲप्टिट्यूडचे नंतर ट्राय करा. त्यानंतर आहे ते इंग्लिश पॅराग्राफ. इंग्लिश पॅराग्राफची चांगली तयारी करा जी तुम्हाला क्लासेसमध्ये मिळेल, बरोबर. क्लासेसमध्ये किंवा टेस्ट पेपर्स मध्ये किंवा त्याचे ऑनलाईन व्हिडिओ असतील ते पण तुम्ही व्हिडिओ बघा किंवा एखादा पॅराग्राफ कसा वाचावा, क्वेश्चन कसा सोडवावा हे तुम्हाला त्याच्यातून समजून येईल. आणि डिसिजन मेकिंग पण आपल्याला क्लासेसमध्ये ते पॅराग्राफ होतं, त्याच्यासाठी काही स्पेशल पुस्तकांची गरज नाही. म्हणजे ऍप्टिट्यूड सीसॅट वर फोकस का करायचा आहे. सीसॅट जरी क्वालिफाईंग असलं तरी सीसॅटचं क्वेश्चन असे बनवायला लागले आहेत की त्यांना कळतं की मुलं लक्ष देत नाही, निग्लेक्ट करतात आणि मुलं जीएस मध्ये तर खूप मार्क पडतात पण इथं ऍप्टिट्यूडलाच क्वालिफाय होत नाही. म्हणजे आता अशी कंडिशन आहे की प्रिलिम झाल्यावर मुलं पहिल्यांदा सीसॅटचा पेपर चेक करतात किंवा मी सीसॅट कसं सोडवले म्हणून. कारण सीसॅट जर पास नाही झालं तर इथं जीएस ला 200 पैकी 150 किंवा 180 जरी असले तरी ते उपयोग नाही, बरोबर. त्यामुळे तुम्ही सीसॅट वर पण तेवढंच फोकस करा. फक्त सीसॅट वर फोकस करताना पहिल्यांदा लॉजिकल रिझनिंग, इंग्लिश पॅराग्राफ, डिसिजन मेकिंग आणि सगळ्यात शेवटी क्वांटिटी ॲप्टिट्यूड करा. आणि यांचे पण ऑनलाईन व्हिडिओ आहेत ते तुम्ही आरामात बघा. यांनी सांगितले किंवा हा क्वेश्चन कसा सोडवायचा, इंग्लिश पॅराग्राफ सोडवताना काय वाचायचं, कसा क्वेश्चन पाहायचा. म्हणजे आपण ह्या मानाने खूप नशिबान आहोत की सध्या आपल्याला ऑनलाईन शिकवणारे खूप जण आहेत. त्यासाठी प्रत्येक वेळेस दिल्लीला वगैरे जायची गरज पडत. सीसॅटला पण तुम्ही तेवढेच क्वेश्चन पेपरची तयारी करा जेवढे आपण जीएस ला करतो, बरोबर. म्हणजे हे झालं तुमचं प्रिलिम, बरोबर. प्रिलिम रिलेटेड तुम्हाला काही डाऊट्स आहेत का, म्हणजे अजून काही शंका, कसं करायचं काय करायचं. कुणी याच्याबद्दलचे पेपर पाहिले का अजून, म्हणजे कुणी अजून पाहिलं नाही तर तुम्ही हे पुस्तक आणि या पद्धतीने तयारी करा. मेन्स रिलेटेड काय करायचं, तुम्ही प्रत्येकाचे ऑप्शनल ठरवलेत का कोणी, कुठले कुठले ठरवले, अजून कुठला ठरवलाय, पॉलिटिकल सायन्स, ओके. अजून कुठलं, अकाउंटन्सी, कॉमर्स अँड अकाउंटन्सी, ओके. हिस्ट्री असेल, हिस्ट्री कोणाचं. तर जीएस ला कसं आहे, सॉरी मेन्स ला जीएस आहे, ऑप्शनल एक आहे आणि एसे आहे, बरोबर. जर पहिल्यांदा तुम्ही आता यावर्षी झाले किती जण येणार, यावर्षी ऑलमोस्ट कोण येणार, तर पहिल्यांदा ऑप्शनलची तयारी करा, बरोबर. त्याचं कारण काय माहिती का, ऑप्शनल हा आपला विषय आहे जो आपल्याला आरामात इंटरेस्टेड आहे, आपल्याला तो आरामात जमतो म्हणून आपण तो निवडलेला आहे. आणि ते ऑप्शनल हे जनरल स्टडीज सारखं नसतं. जनरल स्टडीजला समजा गांधीजींचं भारतीय स्वातंत्र्य लढ्यामधलं योगदान हा प्रश्न जनरल स्टडीज मध्ये लिहायचा अँगल वेगळा आहे आणि हिस्ट्री ऑप्शनल मध्ये लिहायचा अँगल वेगळा आहे, बरोबर. जनरल स्टडीज मध्ये तुम्ही 2-4 गोष्टी मोगम लिहिल्या तरी जमू शकतात, पण तीच गोष्ट हिस्ट्री ऑप्शनल मध्ये लिहायची असेल तर स्पेसिफिक ऍज अ एक्सपर्ट म्हणून लिहायला लागते, बरोबर. म्हणजे तुम्ही एखाद्या डॉक्टरकडे जाता आणि त्या डॉक्टरने तुम्हाला जनरल गोष्टी सांगितल्या तर तुम्ही काय म्हणाल, अरे हा कसला डॉक्टर आहे, हा काय स्पेशलिस्ट आहे का नाही. म्हणजे गुगल, आजकाल गुगल डॉक्टर पण आहे. म्हणजे गुगल काय झालं तरी गुगलवर बघायचं आपलं आणि स्वतःच गोळ्या घ्यायचं. जनरल स्पेस मध्ये ते नसतं आणि स्पेशल डॉक्टर म्हणजे स्पेशलाइज. त्यामुळे ऑप्शनलची तयारी ही स्पेशलाइज्ड अँगलने असते. मग तुम्ही जो ऑप्शनल ठरवला आहे त्या ऑप्शनल रिलेटेड तुम्हाला गायडन्स घ्यावा लागेल.
100% घ्यावं लागतं. जर गायडन्स नसेल तर घ्यायचं तर तुमचा तो ऑप्शनल ग्रॅज्युएशन लेवलला असणं गरजेचं आहे. किंवा गायडन्स घ्यावं लागतं म्हणजे कोचिंग लावावं असं नाही, पण तुम्हाला हे पण करावं लागेल की बाबा त्याचं मटेरियल नोट्स वगैरे या गोष्टी अवेलेबल बघायला लागतील. तुम्हाला जे मुलं पास झाले आहेत त्यांच्याकडून गायडन्स अवेलेबल तुम्हाला मिळते का ते बघावं लागेल. अदरवाईज तुम्हाला असं म्हणजे कोणाला गायडन्स दिलं नाही तर ऑप्शनल मार्क अवघड जातं. जर तुम्ही ऑप्शनल डिसाईड करा त्या ऑप्शनल रिलेटेड कोचिंग अवेलेबल आहे का किंवा त्याच्याशी